सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। अनुदानित आदिवासी आश्रम देवळी पेंढरी व गोपीकिसन बंग यांचे संयुक्त विद्यमानाने निरोप समारंभ। हिंगणा श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था हिंगणा द्वारा संचलित अनुदानित आदिवासी आश्रम शाळा देवळी पेंढरी येथे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता निरोप समारंभाचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग, प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास विभाग नागपूरचे प्रकल्प अधिकारी श्री नितीन इसोकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून साहित्यिक, लेखिका व कवी डॉक्टर सना पंडित उपस्थित होत्या। कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष श्री महेश बंग, उपाध्यक्षा सौ अरुणा बंग, केंद्र प्रमुख एकनाथराव ढोरे, गोपीकिसन बंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा जोशी, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक महेश चौधरी, माध्यमिक मुख्याध्यापिका सुप्रिया तुपेकर उपस्थित होते। या प्रसंगी उपस्थित मान्यवर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेबद्दल मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता नितीन इसोकर व डॉक्टर सना पंडित यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात चांगले नागरिक बनून उज्ज्वल आयुष्य घडवा असा मोलाचा सल्ला दिला। या प्रसंगी नुकताच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शाळेतील विद्यार्थिनींचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बंग व उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सत्कार घेण्यात आला। कार्यक्रमाला गोपीकिसन बंग विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र फटिंग, नवीन कुमार पाटील, सुरेश कोहळे, केजू कुकडे, अर्जुन खंडाते, अनुदानित आदिवासी आश्रम शाळेचे पुरुष अधीक्षक किशोर बटाले, विकास शेळके, माध्यमिक शिक्षिका अर्चना खोबे, गीता खंडाते, ज्योती फाय उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली। कार्यक्रमाचं प्रास्ताविक महेश चौधरी यांनी तर संचालन कल्पना गोरे यांनी केले। आभार सीमा जोशी यांनी मानले। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी सागर पडोळे, हिंगणा। आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी, मला यासाठी वाट दाखवणारे वंदनीय गुरुजन, माझ्या मनावर आदर्श संस्कार रुजविणाऱ्या सर्व महिला शिक्षिका, सर्वांना माझा नमस्कार। आज आपण सर्वजण निरोप समारंभाला एकत्र जमलो आहोत। या दिवशी मी नाही तर आपण सर्वजण भावुक झालो आहोत। हातच्या दिनी माझ्या घंटा काढून येतो, पण तरी मी माझ्या आसवांना दाखवणार नाही, मी माझ्या बापण्या अनुभव देणार नाही। कारण यशाची वाट शोधण्यासाठी, आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळण्यासाठी मनाला मजबूत करून ध्येय गाठवावे लागेल। एक संस्कार मला या शाळेत मिळाले। आदर्श विचार आणि आदर्श मूल्यांचे शिक्षणही मला या शाळेत मिळाले। या शाळेमधल्या प्रत्येक दिवस माझ्यासाठी आठवणीच्या पुस्तकातील पाने बनला आहे। या शाळेत आम्ही खूप चिवचिवाट केली, मौजमस्ती केली, ते सर्व इथल्या शिक्षकांनी, सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहन केले। ज्ञानाच्या पवित्र मध्ये असलेली ही माझी शाळा। या शाळेमध्ये मी आता पहिलीपासून आलो आहे। त्यावेळी मला डिग्री कशी पकडावी या गोष्टी सुद्धा ज्ञान नव्हतं, पण त्या ABCD व आईच्या धड्यापासून आज माझ्या ज्ञानाच्या कक्षा खूप वाढल्या। या शाळेमध्ये मला शैक्षणिक कार्य तर मिळाले, पण आदर्श जीवन कसे जगावे, समाजात कसे वावरावे या सर्व बाबींचे ज्ञान मला या शाळेत मिळाले। मला जर कोणी प्रश्न विचारला की तुला काय बनायचे आहे, तर सर्वप्रथम माझा एक उत्तर राहील की मला एक चांगला माणूस बनायचा आहे, एक आदर्श व्यक्ती बनायचा आहे। माझ्या आई वडिलांची सेवा करायची आहे, माझ्या आजी आजोबांची सेवा करायची आहे, मला वंशाभाप्रमाणे समाजाची सेवा करायची आहे, माझ्या गुरुजनांचा आदर राखायचा आहे। त्यांच्याच आशीर्वादाने मी यशाची उत्तुंग भरारी देईन आणि एक शिक्षण मला या माझी शाळा, सुंदर शाळा या शाळेत मिळाले। म्हणूनच माझ्या शाळेला माझी शाळा, सुंदर शाळा हे लेबल मिळाले आहे। धन्यवाद। अतिथी माननीय श्री नितीन इसोकर साहेब,
यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या माननीय डॉक्टर सना पंडित मॅडम त्या सदनामध्ये येऊन शिकलेल्या आहेत. आजच्या कार्यक्रमाच्या अतिथी माननीय डॉक्टर सना पंडित मॅडम सदनामध्ये बोलत आहे. शाळेचे कोषाध्यक्ष आदरणीय श्री महेशजी पवार साहेबांचं पदार्पण आमच्या सदनामध्ये झालेलं आहे. सर्व माहिती महेशचंद्रजी मौन साहेब करतील. कर्तृत्वाच्या नेतृत्वाच्या त्यांच्या कर्तृत्वाच्या कार्याचा हा सन्मान होतो आहे. आपल्या सहकार्य वृत्तीचा हा सन्मान असलेल्या तेजस हे अभिनंदन आहे आपल्या पूर्ण कार्याचे. आपल्या कौतुकासाठी आज मी आपल्या आयुष्यामध्ये गाठतो आपल्याच आम्हाला मध्ये प्रत्येक